नमस्कार, प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आजचा आपला सिल्क थ्रेड वर्कचा 5वा क्लास आहे आणि बघा आता 5वा क्लास आहे आणि असे आपल्याला 2 रीळ घ्यायचे आहे। जेव्हा आपण सिल्क थ्रेड वर्कचं वर्क बनवायला घेतो ना, तर आपल्याला 2 रीळ सोबत घ्यायचे असतात। आता बघा, आता तुम्ही जर प्रॅक्टिस करत असाल तर एकच रीळ घ्यायचा आहे आणि एक रीळ घेतल्यानंतर काय करायचं हे बघा, अशा प्रकारे आपल्याला हा ओपन करायचा आणि असा हा आपल्याला डबल करून इथे गाठ देऊन घ्यायची आणि त्यानंतर इथे आता हा डबल झालाय। ओके, म्हणजे 2 रीळची आपल्याला गरज पडली नाही। बघा अशा प्रकारे इथे 2 झालाय। इथे गाठ देऊन घेतली की आपण वर्क करायला सुरुवात करू शकतो। असंही तुम्ही करू शकता तुमच्याकडे जर एकच रीळ असेल तर एका कलरचा। म्हणजे बघा आता तुम्ही प्रॅक्टिस करत आहात बरोबर, आणि 2 जर रीळ घेतले तर तुमच्या काही कामात येणार नाही। तर त्या नंतर तुम्ही असंही इथे करू शकता। तर आजचा आपला हा 5वा क्लास आहे आणि याच्या अगोदर आपण बघा चेन स्टिच बघितलेली आहे आणि बघा पहिला जो क्लास आहे ना आपण त्याच्यामध्ये चेन स्टिच बघितली आहे। त्यानंतर आपण गाठ कशी द्यायची ते बघितलेलं आहे। त्याच्यानंतर आपला जो 3रा क्लास आहे त्यामध्ये बरेच ताईंच्या कमेंट होत्या की तुम्ही थ्रेड कुठला वापरता, तर त्याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ असा आपला हा 3रा क्लास बनवलेला आहे। आणि आता त्यानंतरचा आपला 4था क्लास तुम्हाला याचं वरती दिसत असेल। इथे मी झिगझॅग चेन स्टिच बनवून दाखवली। अगोदर चेन स्टिच बनवली, त्याला झिगझॅग चेन स्टिच बनवली, असं सुंदर असं हे डिझाईन झालेलं आहे, तुम्हाला वरती दिसत असेल। तर याच्या अगोदरच्या क्लासमध्ये हे आपण बघितलेलं आहे। तुम्हाला जर हे शिकायचं असेल तर नक्की तुम्ही ते बघू शकता। तर आज आपण बघा पान बघणार आहोत। पान कशा प्रकारे बनवायचं, सिल्क थ्रेड वर्कचं पान कशा प्रकारे बनवायचं ना, खूप महत्त्वाचा। आणि हे पान दिसायलाही खूप सुंदर दिसतं। जेव्हा आपण सिल्क थ्रेडचं वर्क करायला घेतो तेव्हा खूप सुंदर असं हे वर्क दिसतं। तर तुम्हाला जर हे पान शिकायचं असेल तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि काही जर प्रॉब्लेम वाटत असेल, काही जर तुम्हाला अडत असेल तर नक्की कमेंट करून मला तसं सांगा, म्हणजे मी तुम्हाला त्याच्या अजून काय समजावून सांगायचं, म्हणजे काही जर समजून सांगता आलं तर समजून नक्की सांगण्याचा प्रयत्न करेन। तर कुणी जर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। त्याचबरोबर त्याच्यासमोरील बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे तिथे जे ऑल असतं ना त्याच्यावरती क्लिक करायचं, म्हणजे मी जे हे सिल्क थ्रेड वर्कचे व्हिडिओ किंवा आपले ब्लाऊज स्टिचिंगचे व्हिडिओ, अरी वर्कचे व्हिडिओ, वेगवेगळे असे व्हिडिओ बनवून टाकत असते ते तुमच्यापर्यंत लगेच पोहोचत असतात। ठीक आहे, तर आणि त्याचबरोबर हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा। म्हणजे बघा जेव्हा तुम्ही व्हिडिओला लाईक करता तर तेव्हा मला असं वाटतं की हो, मी हे व्हिडिओ बनवला ना तर तुम्हाला आवडलेला आहे। तुमच्या लाईकवरनं मला हे कळतं, तर लाईक नक्की करा। आणि चला मग आता आजचं जे वर्क आहे ना याला आपण सुरुवात करूयात। आता इथे आपण असे हे 2 रीळ घेतले, 2 रीळीचे 2 धागे इथे अशा प्रकारे एकत्र केले आणि इथे अशा पद्धतीने गाठ देऊन घेतली। बघा अशा पद्धतीने गाठ देऊन घेतल्यानंतर आता बघा या गाठीला असं बोटामध्ये पकडायचं आणि असं थोडासा असा पीळ देऊन घ्यायचा अशा पद्धतीने। बघा अशा पद्धतीने पीळ देऊन घेतल्यानंतर आपल्याला हे असं अशा पद्धतीने बोटामध्ये अडकून घ्यायचं आणि आपले जे रीळ आहे ते रिंगच्या खाली आणि आपला हातही रिंगच्या खाली। आता आपण इथे हे पान जे आहे ना हे बनवणार आहोत, तर कशा प्रकारे बनवायचे ते लक्षपूर्वक बघा। इथे मी पानाचा आकार जो आहे ना तो आखून घेतलेला आहे। तर हे बघा, आता इथे काय करायचंय आपल्याला, आता इथनं हा धागा आपण अशा पद्धतीने वरती काढलाय बरोबर। वरती काढल्यानंतर आता हे आपल्याला क्रॉसमध्ये घ्यायचंय, थोडासा असा क्रॉसमध्ये घ्यायचंय आणि ही जी लाईन आहे ना या लाईनच्या थोडंसं आतमध्ये घ्यायचंय अशा पद्धतीने। आता एक स्टिच झाला, अजून एक छोटासा त्याच्या शेजारी चेन स्टिच घ्यायची आहे आपल्याला अशा पद्धतीने। ठीक आहे, आता हे झालं की परत आपल्याला रिटर्न जायचंय। हे बघा अशा पद्धतीने परत रिटर्न जायचंय आणि क्रॉसमध्येच घ्यायचं आहे आपल्याला। रिटर्न जेव्हा आपण जाऊ ना तेव्हा क्रॉसमध्येच आपल्याला हे घ्यायचं आहे आणि अजून एक छोटीशी चेन स्टिच बनवून घ्यायची। आता परत आपल्याला इकडे यायचंय, चेन स्टिच बनवायची, एक लांब बनवायची, एक छोटी बनवायची आणि परत आपल्याला रिटर्न जायचंय।
जेव्हा तुम्ही छोटे छोटे पानं बनवता ना तेव्हा या पद्धतीने तुम्ही पानं बनवू शकता सिल्क थ्रेड वर्कचे. परत रिटर्न आणि क्रॉसमध्येच आपल्याला हे बनवायचं आहे. एक लांब झाली की एक छोटी घ्यायची, परत लांब घ्यायची, क्रॉसमध्ये एक लांब झाली की एक छोटी घ्यायची, परत सेम तेच पद्धत लांब घ्यायची, छोटी घ्यायची, रिटर्न जायचं आहे, लांब घ्यायची, छोटी घ्यायची, सेम इकडे येताना पण तसंच करायचं. एक लांब घ्यायची, एक छोटी घ्यायची, परत लांब, छोटी, सेम कंटिन्यू करत राहायचं असंच पूर्ण पान आपलं कंप्लीट होईपर्यंत. आणि जेव्हा आपण हे छोटे छोटे पानं या पद्धतीने बनवतो ना तेव्हा इतकं सुंदर हे वर्क दिसतं. आता इथे मी हा रेड कलरचा धागा वापरला आहे. तुम्ही जर ग्रीन कलरचा धागा वापरला ना तर पान अजूनच उठून दिसतं. परंतु ग्रीन कलरचा धागा जो आहे ना तो माझ्याकडे आत्ता एकच शिल्लक आहे आणि तोही ग्रीन नाही आहे, लाईट ग्रीन आहे. त्याच्यामुळे तो मी इथे यूज केलेला नाही आहे. इथे रेडच दाखवलेला आहे. ठीक आहे. तुम्ही जर ग्रीन यूज केला ना तर अजून सुंदर हे आपलं जे पान आहे ना ते दिसतं. तर तुम्हाला नक्की आता इथे लक्षात आलं असेल कशा प्रकारे करायचं आहे पान. ठीक आहे. क्रॉसमध्येच आपल्याला हे घ्यायचं आहे आणि एक मोठी एक छोटी, एक मोठी एक छोटी अशी चेन स्टिच आपल्याला घ्यायची आहे. आता राहिलेलं मी कंप्लीट करून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते. तर बघा इथे अशा पद्धतीने मी हे कंप्लीट करून घेतलं. आणि आता हे पान जे आहे ना हे बनवण्याची अजून एक दुसरी पद्धत आहे. दुसरी म्हणजे अशी उभी आहे. आता हे आपण असं क्रॉसमध्ये बनवलं. ठीक आहे. आता असं इकडनं घेऊन इकडे पण ती पण एक पद्धत आहे. तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी ती पद्धत दाखवेल. आता बघा आता हे पान आपलं कंप्लीट झालं. परंतु आता याला आउटलाईन द्यायची आहे आपल्याला. ठीक आहे. तर आउटलाईन आपण वेगळ्या कलरने पण देऊ शकतो किंवा याच कलरने द्यायची असेल तर याच कलरने पण देऊ शकतो. तर हे बघा इथे मी आता आउटलाईन घेते आहे. तर आउटलाईन आता इथे टोकापासून आपल्याला सुरुवात करायची. म्हणजे आता इथे आपल्याला बघा शेवटची चेन स्टिच आपली कंप्लीट झाली आणि अजून एक आपल्याला इथे घ्यायची कॉर्नरला. म्हणजे आपला पानाचा आकार जो आहे ना तो व्यवस्थित असा दिसेल, पानाचा आकार बिघडणार नाही. तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला इथे चेन स्टिच घ्यायची. इथे आउटलाईन बनवून घ्यायची अशा पद्धतीने. आणि जेव्हा आपण याला आउटलाईन करतो ना तर तेव्हा आपलं जे कुठलं वर्क असेल ना ते अजूनच सुंदर आणि उठून दिसतं. त्यामुळे आपल्याला आउटलाईन करणं गरजेचं असतं. अशा पद्धतीने आता आपलं हे सिल्क थ्रेड वर्कचे जेव्हा क्लास कंप्लीट होतील ना त्याच्यानंतर आपण जरदोशीचे पण अशाच पद्धतीने क्लासेस घेणार आहोत. तर तुम्हाला जर जरदोशीचे क्लासेस करायचे असतील तर आपल्या चॅनलवरती नक्की कंटिन्यू राहायचं आहे. हे बघा आता इथे पण आपल्याला पानाचा आकार बिघडू द्यायचा नाही. त्याच्यामुळे असं शेवटीला आल्यावरती अजून एक लांब चेन स्टिच घ्यायची. म्हणजे छोटीशी घ्यायची परंतु थोडंसं लांबपर्यंत जायचं आणि त्याच्या अपोजिट आपल्याला इकडे जायचं आहे. आता
आता 1-2 ताईंच्या कमेंट होत्या की आम्हाला फुल कसं बनवायचं सिल्क थ्रेड वर्कचं ते पण दाखवा. तर ते पण याच्या स्टेप बाय स्टेप शिकवणार आहे मी. जसे आपले बेसिकचे क्लास झाले ना स्टेप बाय स्टेप, सेम त्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप शिकवणार आहे, एका पाठोपाठ एक. ते पण लवकरच शिकवणार आहे. आता इथे आल्यानंतर आपल्याला गाठ देऊन हे पॅक करायचं आहे. आता इथे आपल्याला गाठ द्यायची आहे. अशा पद्धतीने. ओके, ठीक आहे. तर अशा पद्धतीने मी इथे सुंदर असं तुम्हाला पान बनवून दाखवलेलं आहे. आता इथे जर मी ग्रीन कलर वापरला असता ना तर अजूनच सुंदर हे पान दिसलं असतं. तर तुमच्याकडे जर ग्रीन कलर असेल तर नक्की तुम्ही इथे यूज करा. परंतु पुढचं पान मी तुम्हाला ग्रीन कलरचं नक्की दाखवेल. तर हे पान बघा खूप सुंदर असं आणि स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला शिकवलेलं आहे. तर बघा इथे मी तुम्हाला आज पान शिकवलंय, तेही अगदी स्टेप बाय स्टेप शिकवलंय. कशा प्रकारे चेन स्टिच घ्यायची, लांब कशी घ्यायची, छोटी कशी घ्यायची आणि साईडला पण आउटलाईन कशा प्रकारे बनवायची, त्याचं टोक कसं येईल याची पण कशा प्रकारे काळजी घ्यायची हे पण मी तुम्हाला इथे शिकवलेलं आहे. आणि त्याचबरोबर पुढच्या क्लासमध्ये मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीचं पान शिकवणार आहे. ही वेगळी पद्धत आहे, पुढचा पण पान वेगळ्या पद्धतीचा आहे. आता आपण जेव्हा छोटंसं अगदी छोटंसं सिल्क थ्रेडमध्ये जेव्हा आपल्याला पान बनवायचं असतो ना तेव्हा आपण ही पद्धत वापरू शकतो. परंतु जेव्हा आपल्याला मोठे मोठे पान बनवायचे असतात ना तेव्हा दुसरी पद्धत आहे. तर ती पण मी तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे. तर असंच आपल्या चॅनलवरती कंटिन्यू राहा, म्हणजे तुम्हाला जरदोशीचंही वर्क अशाच पद्धतीने स्टेप बाय स्टेप मी शिकवणार आहे. म्हणजे तुम्हाला जरदोशीचं वर्क कसं करायचं नाही हे देखील कळेल. तर चला मग आता परत भेटूयात पुढच्या असंच एका आपल्या सिल्क थ्रेड वर्कसोबत. तोपर्यंत धन्यवाद.